सगळ्यांना नमस्कार. कसे आहात आपण? आज आपल्याला एक हेल्थ कार्ड बनवायला शिकवायचं आहे. कारण प्रत्येकजण आज मानसिक किंवा शारीरिक ताणतणावातून जात आहे. कारण आपली लाईफस्टाईल म्हणजेच आपली जीवनशैली ही निसर्गाच्या विरुद्ध चालली आहे. आज आपण औषध मुक्त जीवन कसं जगायचं हे शिकणार आहोत. कारण आहार हेच औषध असं असतं आणि आहार हेच औषध कसं बनवायचं हे आज आपण शिकणार आहोत. कारण आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण औषधांनाच आहार केलेला आहे आणि त्यामुळे आपण आपलं जे काही शरीर आहे ते खूप खराब करून टाकलेलं आहे. निसर्गाच्या विरुद्ध आपण जर आपली जीवनशैली ठेवली तर आपण आपल्या शरीरामध्ये खूप वेगवेगळे आजार घेऊन आपलं शरीर हे आजारांयुक्त करूयात. यासाठी आज आपण शिकणार आहोत हेल्थ कार्ड. तुम्हाला एक छोटासा कार्ड पेपर तयार करायचा आहे स्वतः. हे हेल्थ कार्ड जे आहे जसं मी माझं केलं आहे तसं तुम्ही तुमचं करू शकता. याच्यामध्ये पोट, डोळे, झोप, भूक, दुखावा, केस, ताणतणाव आणि त्वचा असे वेगवेगळे मुद्दे याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. आता तुम्ही तुमच्या शरीरामध्ये नेमके कुठले आजार तुम्हाला सतत येतात हे स्वतः तुम्ही नोटीस करून त्याला टिक मार्क करायचं आहे. तुमचं पोट, रोज तुमचं पोट व्यवस्थित साफ होतं का त्याच्यामध्ये सतत तुम्हाला गॅसेस जाणवतात, गच्च वाटतं पोट, सतत ते बिघडलेलं असतं का? जर पोट नीट नसेल तर संपूर्ण शरीर आपलं नेहमी आजारी असतं. म्हणून पोट नीट असणं अतिशय गरजेचं असतं. म्हणून पोट जर व्यवस्थित नसेल तर आपल्याला त्याला फुली मारायची आहे आणि जर ते चांगलं असेल तर त्याला राईट टिक करायचे आहे. आपले डोळे सतत लालसर असतात किंवा पिवळसर असतात, इन्फेक्शन असतं का, ते पांढरे स्वच्छ आहेत हेही आपल्याला नोटीस करायचं आहे. आपली झोप ही खूप महत्त्वाची आहे. ती आपल्याला सतत झोप येते का अजिबात झोप येत नाही का ती डिस्टर्ब्ड असते हे आपल्याला याच्यावरून कळते की आपलं शरीर कसं आहे. आपली भूक कशी आहे, ती खूप लागते का कमी लागते का अजिबात लागत नाही या संदर्भात आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. आपल्या शरीरामध्ये सतत दुखावा असतो का, म्हणजे आज कंबर दुखतीये तर उद्या हात दुखतोय तर पाठ दुखतीये, सतत काही ना काहीतरी आपल्या शरीरामध्ये दुखावा आहे का. त्यानंतर आपले केस हे खूप गळतात का ते खूप ड्राय पडतात का खूप ऑइली असतात का ते वाढत नाहीत. केसांच्या सतत समस्या असतील तर त्याच्याबद्दल आपल्याला मेन्शन करायचे. सतत मानसिक ताणतणाव असतो का, म्हणजे डिस्टर्ब्ड असता का तुम्ही, छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही पॅनिक होता का, म्हणजे मानसिक काही वेळेस काही कारणास्तव ठीक आहे परंतु सतत हा मानसिक ताणतणाव म्हणजे एक आजारी पडण्याचं लक्षण आहे. तर आजारी मन हे कधीही चांगल्या आरोग्याचं लक्षण नाहीये. म्हणून ताणतणाव हा किती आहे हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आपली त्वचा ही सतत त्वचेला पुरळ येतात का किंवा सतत त्वचा आपली काळी पडते का किंवा सीझन आला की त्वचेला खाज सुटते का किंवा त्वचेमध्ये सतत बदल होतात का हे सुद्धा तुम्हाला या हेल्थ कार्डमध्ये स्वतः मेन्शन करायचं. आता एक लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक अवयवाला आपण महत्त्व द्यायचं आहे आणि याप्रमाणे तुम्हीही तुमचं हेल्थ कार्ड तयार करायचं आहे. आणि यामध्ये किती टिक मार्क्स तुम्हाला येतात आणि किती फुल्या येतात हे मला कमेंट करून कळवायचं आहे की ज्याप्रमाणे आपल्याला औषधमुक्त जीवनशैली कशी जगायची ही आपण शिकणार आहोत. धन्यवाद.